गडचिरोली जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आता अतिवृष्टी निर्माण झाली आहे। एकूणच कालची जी परिस्थिती बघता गडचिरोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी सर्व अंगणवाडी आणि शाळांना सुट्टी दिली होती। आज देखील ही परिस्थिती आणखी भयावह असल्याने प्रत्येक तालुक्यात तहसीलदार आपल्या लेवलवर स्थानिक सुट्टी जे आहे जाहीर केली आहे। विशेष म्हणजे रात्रभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच मार्ग ठप्प झालेले आहे। सिरोंचा आल्लापल्ली राष्ट्रीय महामार्ग ठप्प आहे। त्यानंतर आपण बघू शकता आल्लापल्ली ते अहेरी या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी आणि पोलीस विभागाचे कर्मचारी आहेत। कधीपासून ही परिस्थिती आपण त्यांना विचारूया, काय सांगाल ही परिस्थिती कधीपासून आहे? हवामान खात्याच्या अंदाजानुसार काल रात्रीपासून पाऊस सुरू झालेला आहे आणि ही परिस्थिती या सकाळपासून या ठिकाणी उद्भवलेली आहे। तालुका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत आणि पोलीस विभाग आणि महसूल विभागाचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी म्हणजे लोकांचं जे आवागमन आहे ते थांबवलेलं आहे आणि प्रशासन काळजी घेत आहे, नागरिकांची काळजी घेत आहे। एकूणच नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना हेच आव्हान आहे की जे या नाल्याकाठी किंवा अशा नदीकाठी किनारी असलेले जे नागरिक आहेत त्यांनी थोडं सतर्क राहावं। प्रशासन त्यांची मदत करत आहे, महसूलचे कर्मचारी हे पूर्णतः कामाला लागलेले आहेत। एकूणच आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे आणि अनेक घरे आता पाण्याखाली आलेले आहे। विशेष म्हणजे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे। मात्र सध्या पावसाने अजूनही उसंती घेतली नाही। मोठ्या प्रमाणात या भागात पाऊस सुरू असल्याने आणखी अतिवृष्टी निर्माण होण्याची शक्यता। आपल्यासोबत पोलीस विभागाचे कर्मचारी आहेत। काय सांगाल, किती वाजेपासून ही परिस्थिती आहे आणि कोणाच्या मार्गदर्शनात आता तुम्ही या ठिकाणी तैनात आहात? आमचे पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक PI एकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काल रात्रपासून इथे येऊन थांबलेलो आहोत आणि इथं जे परिस्थिती पाहता हे आजूबाजूचे घरं जे आहे पाण्याखाली येत असल्यामुळे आणि हे येत असल्यामुळे त्यांच्या जे घरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत आणि त्यांचे एकूणच आपण बघू शकता नागरिकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम देखील आपत्ती व्यवस्थापन समितीकडून करण्यात येणार आहे। त्यामुळे परिस्थिती अधिक भयावह होत असल्याचे दिसून येत आहे। महेश गुंडेटीवार, LS मराठी, अहेरी, गडचिरोली।